नमस्कार. ड्रायव्ह विथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुट्टी असल्यामुळे ना घरीच आहे. फक्त आता दोन दोन तीन दिवस राहिलेत आपल्या रजेचे. 1 तारखेपासून आपले बॉस येतील, मग वापस कामाला जावं लागणार आहे. 2 दिवस 1-2च व्हिडिओ बनवले. काय काम असेल तरच मी गाडी घेऊन जातो बाहेर, आपली गाडी आहे ती. नाहीतर मग असं घरी बसूनच. पण काय लोकांना वाटतं की हा घरी बसून असे प्रवचन देतो. लोक शिव्या देतात, काय हरकत नाही. जेवढं द्यायचंय तेवढं द्या. हा व्हिडिओ बघा. मी कायम बोलतो, रस्त्यावरची छोटी भांडणं आहेत, छोटी आहेत. त्याचं कधी उग्र रूप होईल ना, तुम्हाला पण कळणार नाही. पहिला हा व्हिडिओ बघा. हा गोव्या साईडचा आहे, गोव्याकडचाच आहे बहुतेक. पहिला हा व्हिडिओ बघा. आम्ही हांगा इनिशिएटिव्ह घेता टू एन्श्योर दॅट द टुरिस्ट आर टेकन केअर ऑफ द अतिथी देवो भव. टुरिस्ट इज गॉड म्हणून येऊन कितें करतलो हे आमी खपून घेवचें ना. जे काल इन्सिडेंट जाला इज वॉट समथिंग एवरीबडी हॅज कंडेम्ड एंड वी हॅव ऑलरेडी स्पोकन टू द चीफ मिनिस्टर टू एन्श्योर नेसेसरी एक्शन इज टेकन अगेन्स्ट द पीपल हू हॅव एक्टेड रॅशली. फॉर एक्झाम्पल इज सेड की हांगा यो टुरिजमाक यात एन्जॉय करत रिस्पॉन्सिबल रावात, रिस्पॉन्सिबल वागात. ओव्हर रिएक्ट करपाची गरज ना. बघितलं हा व्हिडिओ बघितल्यात मला खारघरची आठवण झाली. तिथे पण असंच ना, दोन मुलांनी बाईकवाल्यांनी, ते पण बाईकवर होता आणि ज्याला मारलं ना तो सुद्धा बाईकवरच होता. हेल्मेटने त्याला इतकं मारलं त्या दोघांनी की हॉस्पिटलमध्येच त्या मित्राचा जीव गेला, त्या दुसऱ्या बाईकवाल्याचा. तरुण मुलगा होता, इंजिनियर होता. छोटी रस्त्यावरची भांडणं, काय कट मारला, काय झालं, तसेच इथे आहे बघ. फक्त इथे एवढंच आहे की हा कारवाला आहे. पण हेल्मेट बघा, टू व्हीलर वाला असो ना, तुम्ही तुमच्याकडे किती पण मोठी गाडी असो, द्या 4 व्हीलर, ते ऐकणारच नाही तुमचं. असे वाद घालणार. त्यांच्याकडे जर हेल्मेट असेल ना, बघितलं तो किती मारतोय त्याला हेल्मेटने. त्यांना कळत सुद्धा नाही काय थोडीशी चुकी, इतका काय राग असतो त्यांच्या मनामध्ये, इतका त्यांचा इगो. बोलतो ना, इगो घेऊन तुम्ही गाडी चालवली ना की अशा घटना घडणार. मला कळत नाही की म्हणजे एवढा राग का, की त्याचा जीव जाईपर्यंत इतकं त्याला मारतायत. हेल्मेटने 2-3 फटके जर मारले डोक्यावर, अक्षरशः जीव जाईल कोणाचा पण. किती मारतात त्याला. नशीब तो माणूस हट्टाकट्टा आहे थोडा. पण इतका रागाचा उद्रेक होतो ना, की बोललं ना, रस्त्यावरच्या भांडण्याचा कधी उद्रेक होईल ना, तुम्हाला पण कळणार नाही. मी काय म्हणून बोलतो, सर्वांना हात जोडून विनंती असते. माझ्या बरोबर घटना घडल्या, पण मी सरळ सांगतो, बाबा माफ करतो. झाले जरी थोडीशी जरी टच आले ना, तरी ते उतरून येतात कॉलर पकडायला. सरळ म्हणतो, झालं बाबा, सॉरी, चुकलो. पण तरी पण ऐकत नाहीत. कित्येक वेळा झाले असे. पण मारामारीपर्यंत झालं नाही, कारण आपण अगोदर सेफ्टी गाडी चालवतो. आपण डिस्टन्स ठेवूनच चालवतो. भले उशिरा गेलो तरी चालेल. तेवढे आपले उपरवाले की दया आहे की अजून तर तसं काय अशी घटना घडली नाही. पण बघा, ही छोटीशीच भांडणं आहेत. दोघं भिडलेत त्याला मारायला. किती ही घटना ना, किती म्हणजे मनाला असं वाटतं की काय हे. तुम्हाला नक्की काय वाटतं या व्हिडिओ बद्दल, नक्की कमेंट मध्ये सांगा.